नमस्ते. मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं आजच्या स्मॉल व्हिडिओ सेक्शनमध्ये स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत हाऊ टू डिसाइड द प्रॉपर चार्ज मिक्स फॉर ग्रे कास्ट आयर्न. तर प्रॉपर चार्ज मिक्स ग्रे कास्ट साठी कसा सिलेक्ट करायचा याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. तर या व्हिडिओला सुरुवात करूया. डिफायनिंग द चार्ज मिक्स फॉर ग्रे कास्ट आयर्न मेल्टिंग. तर ह्याच्यामध्ये बेसिकली फिगर आउट राईट कॉम्बिनेशन ऑफ रॉ मटेरियल, कोणकोणते रॉ मटेरियल मी वापरणार आहे हे महत्वाचं आहे. फर्नेसमध्ये त्याचं लोडिंग आहे, त्याचप्रमाणे डिझायर कॉम्पोजिशन मला काय ठेवायचं आहे, मला केमिस्ट्री काय ठेवायची आहे, मला प्रॉपर्टीज कुठल्या अचीव्ह करायच्या आहेत, या सगळ्याचा जर विचार व्यवस्थित केला ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीजमध्ये त्याचा स्ट्रेंथ आहे म्हणजे युटीएस आहे, हार्डनेस आहे, मशनॅबिलिटी आहे, त्याचा सेक्शन थिकनेस आहे, या सगळ्या गोष्टींचा योग्य वापर करून आपण एक जर प्रॉपर स्ट्रक्चर अप्रोच घेतला तर नक्कीच आपल्याला टार्गेट डिसाईड करणं खूप सोप्या पद्धतीने ठरू शकतं, सोपं ठरू शकतं. आणि आपल्याला नक्कीच त्याचा वापर करून एक उत्तम पद्धतीने हे सगळं करता येईल अशी खात्री आहे मला. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला भाग आहे तो अंडरस्टँड द टार्गेट कॉम्पोजिशन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॉम्पोजिशन काय ठेवायचं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. जर आपल्याला चार्ज मिक्स ठरवायचं असेल तर त्यासाठी मला काय कॉम्पोजिशन ठेवायचं आहे, मी कुठल्या ग्रेड अचीव्ह मला करायची आहे, कुठल्या ग्रेडला जायचं आहे, त्यासाठी मी कॉम्पोजिशन काय ठेवायचे माहीत असणं गरजेचं आहे. तर टिपिकली जसं मी तर म्हटलंय की कार्बन 3 to 3.5, सिलिकॉन 1.4 to 1.8, मँगनीज 0.5 to 1%, सल्फर 0.1%, फॉस्फरस 0.2% च्या आत, म्हणजे इथं मी 0.2% लिहिलेलं आहे पण ऍक्च्युली इट शुड बी लेस दॅन 0.1%. तर हे पण लक्षात घ्या. 0.1%च्या आत आपल्याला फॉस्फरस मेंटेन करायचा आहे. आणि त्यासाठी लागणारी अवलॉय ॲडिशन काय असायला पाहिजे ग्रेडच्या रिक्वायरमेंटवरती, आणि या सगळ्या गोष्टींचा योग्य विचार करून आपल्याला चार्ज हा डिसाईड करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे की माझं टार्गेट कॉम्पोजिशन काय असलं पाहिजे, जे आपण इथं एक टेंटेटिव्ह कॉम्पोजिशन मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे तुमचं जे रॉ मटेरियल्स आहेत ते तुम्हाला डिसाईड करायला पाहिजेत. त्याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे पिगॅन, जे आपण वापरलो तो बेसिकली जे सॉफ्ट मटेरियल आहे, जे व्हर्जिन मटेरियल आहे, व्हेरी क्लीन मटेरियल आहे, हाय कार्बन आणि हाय सिलिकॉन असणारं मटेरियल आहे ते आपण वापरतो. तर ते पिगॅन ज्याच्यामध्ये बेटर न्यूक्लिएशन होतं, इम्प्रूव्हिंग मशनॅबिलिटी हे एक त्याचा अजून महत्वाचा प्रॉपर्टीज आहेत. तर हे पिगॅन पहिला मटेरियल आहे. दुसरं म्हणजे स्टील स्क्रॅप आहे. स्टील स्क्रॅप हे लो इन कार्बन असतं पण कम्पॅरेटिव्हली स्वस्त असतं. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन ॲडिशन गरजेप्रमाणे नंतर करावी लागते, पण इट हेल्प्स इन अचिव्हिंग हार्डनेस. तर हे महत्वाचा भाग आहे की ज्यावेळेस तुम्ही कुठलाही चार्ज मिक्स सिलेक्ट करताय त्यावेळेस तुम्हाला जे चार्ज मटेरियल तुम्ही वापरणार आहे त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फॅक्टर्स माहीत पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की पिगॅनमध्ये तुम्हाला न्यूक्लिएशन इम्प्रूव्ह करता येतं, तुम्हाला मशनॅबिलिटी इम्प्रूव्ह करता येते, स्टीलमध्ये तुम्हाला हार्डनेस इम्प्रूव्ह करता येतं. तर तुम्हाला एक्झॅक्टली काय त्या काय प्रॉपर्टीज त्या मटेरियलमधून मिळणार आहेत हे तुम्हाला या माहीत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रिटर्न्स आणि फाउंड्री रिटर्न्स, तुमचे जे इंटरनल रिटर्न्स आहेत, आर आर ज्याला आपण म्हणतो, ओन रिटर्न स्क्रॅप, ज्याच्यामध्ये ऑलरेडी तुमचं कॉम्पोजिशन हे क्लोज असतं, जे तुम्हाला पाहिजे त्याच्या जवळपास असतं. त्याचप्रमाणे ते रेडीली अवेलेबल मटेरियल असतं आणि ते तुमचं कॉस्ट कमी करतं, कारण ते मटेरियल ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये कुठलाही पैसा तुम्हाला घालावा लागत नाही. सो इट रिड्युसेस द कॉस्ट. ते जेवढं जास्त वापराल तेवढं तुमची मेल्टची कॉस्ट कमी होती. तर हे सगळं करत असताना कॉस्ट इम्पॅक्ट सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, ज्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवूया की बेल्ट हाऊ टू ऑप्टिमाइज द कॉस्ट ऑफ चार्ज मिक्स. तर तो नक्कीच आपण त्यावरती काम करूया. तो व्हिडिओ आपण नक्कीच एक नंतर बनवूया याच्यावरती. त्याचप्रमाणे टर्निंग बोरिंग हा पुढचा फॅक्टर आहे, ज्याचा कॉम्पोजिशन परत एकदा तुमच्या रेग्युलर कॉम्पोजिशनच्या जवळपास असतं. हे पण तुम्हाला रेडीली अवेलेबल असतं तुमच्या मशीन शॉपमध्ये ना, किंवा जवळपास तुम्हाला मशीन शॉपमध्ये रेडी टर्निंग बोरिंग मिळू शकतं. रिड्युसेस कॉस्ट इम्पॅक्ट, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला नक्कीच एक कॉस्ट इम्पॅक्ट असतो, जे मटेरियल चीप असतं कम्पॅरेटिव्हली टू अदर रॉ मटेरियल, अदर स्क्रॅप. फक्त एक महत्वाचा फॅक्टर असा आहे की हे वापरत असताना तुम्हाला काही लिमिटेशन्स आहेत की पॉवर कन्झम्पशन तुमचं वाढू शकतं, तुमची प्रोडक्टिव्हिटी अफेक्ट होऊ शकते, स्लॅक जनरेशन जास्त होऊ शकतं, लायनिंग लाईफ कमी होऊ शकतं. त्यामुळे हे वापरत असताना ह्याचं पर्सेंटेज जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवायला लागतं. नेक्स्ट वन इज कास्ट अँड स्क्रॅप. जो कास्ट अँड स्क्रॅप जो आहे, जो तुम्ही बाहेरून विकत घेत असता, त्याचंही कॉम्पोजिशन जवळपास असतं जे तुम्हाला हवं आहे त्याच्याप्रमाणे
ऑटोमोबाईल स्क्रॅप जर तुम्ही वापरला तर ते जास्त इफेक्टिव्ह होतं, कारण त्याचं कॉम्पोजिशन हे अधिक जवळपास असतं. शिवाय या ऑटोमोबाईल स्क्रॅपमध्ये अनेक अनेक प्रकारचे अलॉयज असतात जे तुम्हाला कॉस्ट कमी करण्यासाठी मदत करतं. शिवाय तुमची कॉस्ट अलॉयची जी ॲडिशन आहे ती कमी करण्यासाठी मदत करतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की ज्यावेळेस तुम्ही कास्ट स्क्रॅप बाहेरून विकत घेता त्यावेळेस तो तुम्हाला फोडावा लागतो. तो एक ॲडिशनल ॲक्टिव्हिटी असते, ॲडिशनल काम असतं. पण त्याचबरोबर मिक्सअप होण्याची शक्यता असते. यामध्ये अनेक अल्युमिनियम, निकेल किंवा हाय फॉस्फरसचे पार्ट असतात. हाय फॉस्फरसचे पार्ट असतात जे मिक्सअप होऊन आलेले असतात आणि तुम्हाला ते वेगळे करावे लागतात. ते जर नाही वेगळे केले तर तुमच्या मेटलमध्ये अल्युमिनियम वाढण्याची शक्यता असते, निकेल वाढण्याची शक्यता असते, फॉस्फरस वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हे जे स्क्रॅप असतं त्यामध्ये काही बरेच पेंटेड स्क्रॅप पण असतं. या पेंटचा इफेक्ट ऑटोमॅटिकली तुमच्या प्रॉपर्टीजवरती, तुमच्या मेटल क्वालिटीवरती होण्याची शक्यता असते. तर तो तुम्हाला नलिफाय करावा लागतो, तुमच्या न्यूक्लिएशन इम्प्रूव्ह करून, तुमचे इनॉक्युलेशन इम्प्रूव्ह करून. फक्त एक गोष्ट अशी असते की हे कास्टायर तुमची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करतं, वाढवतं. पण ते वापरत असताना जी काळजी घेणं आहे ती काळजी तुम्हाला घ्यायला लागते. ती काळजी जर प्रॉपर तुम्ही घेतली तर नक्कीच कास्टायर स्क्रॅप हे इफेक्टिव्ह आणि तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं. नेक्स्ट वन इज तुमचे ऑलॉयज आहेत त्याच्यामध्ये कार्बनायझर आहे, ज्यामध्ये कोक आहे, ग्राफाईट पेट्रोलियम कोक आहे, जीपीसी आहे, सीपीसी आहे फॉर इनरिचिंग द कार्बन. त्यानंतर फेरोसिलिकॉन आहे, त्यानंतर सल्फर हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. नॉट 7 टू हा जो तुमचा जो सल्फर रेंज आहे, ही रेंज पण तुम्हाला इथं प्रॉपरली मेंटेन करावी लागते, कारण याच्यामध्ये पण तुम्हाला नक्कीच ती जर रेंज नाही तुम्ही मेंटेन केली तर तुम्हाला मस्टेबिलिटीची इफेक्ट येऊ शकतात. त्यामुळं बेटर न्यूक्लिएशन, बेटर इनॉक्युलेशनसाठी सल्फर हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याचप्रमाणे अदर ऑलाय जसे की क्रोमियम आहे, मॅंगनीज आहे, कॉपर आहे, मॉली आहे, निकेल आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ते ग्रेडच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला ॲड करावे लागतात. त्याचप्रमाणे स्लॅक पावडर किंवा फ्लेक्सेस आहेत जे तुम्हाला मेटलमधली इम्प्युरिटी दूर करण्यासाठी वापरावे लागतात. तो पण भाग महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पुढचा जो भाग आहे तो कॅल्क्युलेट प्रोपोर्शनेट जे आहे तुमचं चार्मिकचं ते तुम्हाला मेंटेन करायला पाहिजे. तर ते पण तेवढाच महत्त्वाचा फॅक्टर आहे. यू बॅलन्स बिटवीन दीज मटेरियल टू हिट द केमिस्ट्री टार्गेट. एक्झाम्पल जसं मी इथे एक एक्झाम्पल दिलं की पिगाईन नॉर्मली 20%, स्टील स्क्रॅप 20%, फाउंड्री रिटर्न्स 40%, फाउंड्री रिटर्न्स आणि सीआय कॅप 40% आणि टर्निंग बोर्डिंग 20%. हे जर कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला प्रॉपर्टीज, कॉस्ट आणि डिझायर केमिस्ट्री हे सगळं तुम्हाला मेंटेन करणं सोपं पडणार आहे. तुम्हाला गरजेप्रमाणे त्या त्या इलेमेंट किंवा त्या त्या चार्ज मिक्सचा फायदा पण तुम्हाला जे प्रॉपर्टीज अचीव करण्यासाठी होणार आहे. याच्यामध्ये कार्बन जर डिप्लिक्ट असेल तर कार्बन ऍड करायला पाहिजे, सिलिकॉन डिप्लिक्ट असेल तर सिलिकॉन ऍड करायला पाहिजे. त्याचप्रमाणे सल्फर अँड फॉस्फरसचा कंट्रोल पण तुम्हाला ठेवायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्ही चार्ज मिक्स डिझाईन करू शकता. ह्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल टिप्स मी तुम्हाला देऊ शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची यूज ऑफ अनालिसिस शीट, ज्याला आपण म्हणतो की स्क्रॅप ज्यावेळेस पिगायन येतं किंवा नॉर्मली पिगायनमध्येच आपल्याला अनालिसिस शीट मिळू शकते, ज्याच्यामध्ये कार्बन किती आहे, सिलिकॉन किती आहे हे तुम्हाला माहीत होतं. ज्याचा वापर करून तुम्ही तुमची चार्ज कॅल्क्युलेशन शीट तयार करू शकता. यूज ट्रायल हिट्स, ज्यावेळेस मटेरियल नवीन येतं, बोरिंग असू दे किंवा सीआय स्कॅप असू दे, त्या ट्रायल हिटचा वापर करा. त्याच्यामध्ये तुम्ही काही एक स्मॉल बॅचेसमध्ये मेल्ट करून बघा की तुम्हाला त्या पर्टिक्युलर बॅचमध्ये किती केमिस्ट्री कशी तुम्हाला मिळते आहे, कार्बन किती आहे, ऑलॉईज एलिमेंटचं पर्सेंटेज काय आहे, सिलिकॉन किती आहे, जेणेकरून ते वापरून तुम्ही तुमचं चार्ज कॅल्क्युलेशन तयार करू शकता. कीप सल्फर ऑन लोअर साईड. हाय सल्फर हर्ट्स ब्रेक कास्टार्स ग्राफाईट फॉर्मेशन बट डू नॉट गो बिलो 0.07. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. गुड कन्सिस्टन्सी अँड स्टेबल कास्टिंग क्वालिटी, ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे की तुमची जो चार्ज आहे तो कन्सिस्टंट पाहिजे आणि चार्ज प्रॉपरली तुम्हाला तो मेंटेन करायला पाहिजे आहे. ह्याच्यामध्ये मी मगाची एक चीज चेंज केलेला आहे, तो चुकून झालेला आहे. ॲक्च्युली नॉट 7 to 0.1 पर्यंत आपण हे मेंटेन करतो. त्यानंतर महत्वाचा पुढचा फॅक्टर म्हणजे प्रॅक्टिकल टिप्समध्ये तुम्ही
फॉस्फरस जो आहे 0.09 पर्यंत मेंटेन करायला पाहिजे. त्याचप्रमाणे सगळ्यात पुढचा महत्वाचा फॅक्टर जो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे यूज ऑफ चार्ज कॅल्क्युलेशन शीट. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पिगॅन, एम एस, बोरिंग आणि रिजेक्शन किंवा सीआय स्टॅप हे सगळं टाकून हे तुमची स्वतःची एक चार्ज कॅल्क्युलेशन शीट तयार केली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही डिझायर इथं तुम्ही बघत असाल या बाजूला जे काही तुम्ही स्क्रॅप वापरणार आहे त्याच्यामध्ये जे काही कार्बन, सिलिकॉन, मॅंगनीज, क्रोमियम, कॉपर आहे त्याचं पर्सेंटेज टाकलेलं आहे. तुम्ही काय चार्ज वापरणार आहे ते टाकलेलं आहे आणि त्यावरनं आपण हे किती कार्बन, किती सिलिकॉन, मॅंगनीज तुमच्या मल्टमध्ये आहे, किती तुम्हाला डिझायर आहे, त्याच्यामध्ये गॅप किती आहे, तिथे रिकव्हरी टाकून आपण ॲडिशन रिक्वायर किती आहे काढलेलं आहे. तर अशा प्रकारची चार्ज कॅल्क्युलेशन शीट तुम्ही तयार करू शकता. ही जर तुम्हाला रेडीमेड एक्सेलमध्ये हवी असेल तर नक्कीच तुम्ही दिलेले इथे कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ही ही जी चार्ज कॅल्क्युलेशन आणि लेट ॲडिशन शीट आहे ही फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकेल. अ, या मेल आय डीवरती कॉन्टॅक्ट करा किंवा या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. नक्कीच तुम्हाला ही शीट फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकेल, जेणेकरून तुम्ही तुमचं जे चार्ज मिक्स आहे तो प्रॉपरली मेंटेन करू शकाल, तो डिझाईन करू शकाल आणि तुम्हाला जे काही डिझायर कॉम्पोजिशन आहे ते तुम्ही मिळवू शकाल. ही खात्री मला वाटते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं तुमचा चार्ज मिक्स सिलेक्ट करू शकाल आणि तुम्हाला आवश्यक असणारे चार्ज कॅल्क्युलेशन किंवा चार्ज मिक्स तुम्ही मेंटेन करू शकाल अशी खात्री आहे. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि तुम्ही नक्कीच याचा वापर करून एक चांगल्या पद्धतीचं चार्ज मिक्स निवडाल, कॉस्ट इफेक्टिव्ह चार्ज मिक्स निवडाल, तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रॉपर्टीज मिळवाल ही आशा व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ इथं मी संपवतो. थँक्यू व्हेरी मच.